रामकृष्णारी जय शिवराय. महाराष्ट्र दर्शन या चॅनलवरती आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आज आपण महाराष्ट्र दर्शनवर दर्शन करणार आहोत. श्री क्षेत्र अगस्ती मुनींच्या पदस्पर्शाने आणि प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली भूमी आणि पुनीत पावन झालेला किल्ले अंकई. या अंकई किल्ल्याचं दर्शन आज आपणा सर्वांना आम्ही घडवणार आहोत. पुनश्च एकदा या चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच व्हिडिओ आपणापर्यंत आम्हाला पोहोचवता येतील. चला तर घेऊया मग दर्शन. आता आपण लगेचच किल्ल्याच्या चढाईला सुरुवात करणार आहोत. चढाई करत असताना पायथ्याशी दुकानं जरूर आहेत. तिथून पाण्याच्या बाटल्या आपल्याला जरूर घ्यायच्या आहे, कारण आपल्याला वरती जाऊपर्यंत कमीत कमी 1 तास आपल्याला लागणार आहे आणि पाण्याची नित्यांत गरज आहे. या ठिकाणी आल्यानंतर प्रथमदर्शी आपल्याला या ठिकाणी वन विभागाचे फलक आपल्याला बघायला मिळेल. त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन आपल्याला हे किल्ले चढताना करायचं आहे, कारण आपले किल्ले हे स्वच्छ राहिले पाहिजे. पाण्याच्या बाटल्या आपण जरी नेत आहेत, पण त्या पाण्याच्या बाटल्या वरती ज्या ज्या ठिकाणी कचरा कुंड्या असतील तिथं ठेवून सहकार्य सर्वांना करायचे. बघा, अशा कचरा कुंड्या आहेत. आणि चला, आपल्याबरोबर हे गडकोट किल्ल्यांचे अहोरात्र असणारे सोबती म्हणजे हे आपले वन्य प्राणी, म्हणजेच किती सुंदर अशा शेळ्या, त्या सुद्धा आपल्याबरोबर गड चढतायत. निश्चितपणाने ते चरण्याकरता गड चढतायत, पण सोबत आपल्याला आहे. चला, सुरुवातीचा रस्ता आपण बघू शकता. अतिशय सुंदर पायऱ्या या ठिकाणी वन विभागाच्या मार्फत आणि या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. चला, करूया चढाई किल्ल्याची. मनमोहक असणारा हा किल्ला अतिशय सुंदर, सुरक्षित आणि बळकट. स्वराज्याला सुद्धा या किल्ल्याची मदत या ठिकाणी खूप झाली आणि तोच असणारा हा किल्ला की नाशिक जिल्ह्यामध्ये असणारा. प्रथमदर्शी आम्हाला बाबांचं दर्शन झालंय. सुंदर हरिभक्त परायण असं भजन सुंदर बाबा करत होते, त्यांचंही दर्शन घेऊन आम्ही निघालोय पुढं. चला तर मग. जय शिवराय. महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण दर्शन करणार आहोत महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती किल्ले अंकई. येवला तालुक्यामध्ये अंकईमध्ये असणारा हा किल्ला स्वराज्यात होता, आपण बघू शकता समोर. तर आज आपल्याला दर्शन घडवणार आहोत अंकई किल्ला. चला पुढे. आता घे.
पाय त्यांना तेच म्हणलं आम्ही तो बोलतो ये इकडे चल ये इकडे चल सांग इकडे 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 आपण बघू शकता गोवा आहे. आता आपण एसी लावतो कूलर लावतो थंड हवा घेतो पण स्वराज्याच्या काळामध्ये हेच एसी हाच कूलर होता. चांगले असं एवढं फास्ट नाही घ्यायचं स्लो घ्यायचं एकदम. हे बघू शकता आपण ही गोवा पावसाळ्याचं पाणी झिरपतंय आणि हा एसी सारखी थंड हवा आहे. आपण आजकाल एसी लावतो पण स्वराज्याच्या काळामध्ये हाच एसी होता. काय वाटते आता या समोर आपण बघतोय गडावरती प्रथम टप्प्यात आल्यानंतर आपल्याला जैन लेण्या बघायला मिळतात. अतिशय सुंदर असणारं हे बघा समोर हे गाव आहे अंकाई गाव आणि हा पहिला टप्पा आणि इथून आपण किल्ले चढाईला सुरुवात करणार आहोत. प्रथम टप्प्यालाच आल्यानंतर मनाला मोहून टाकणाऱ्या या लेण्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. जैन लेण्या सुंदर कोरीव काम केलेलं आहे. बऱ्याचपैकी बंद आहे. ज्या ज्या उघड्या आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न. बघा अंधार असतो जाताना जरा जपून जावं. भारत सरकारच्या इथं सूचना आहेत त्या सूचनांचं आपण पालन आपल्याला करायचं आहे. लहान मुले असन त्यांचा हातात हात आपल्याला घ्यायचा आहे. चला तर मग तुम्हाला दाखवू. यामध्ये बघू शकता अंधार आहे पण अतिशय सुंदर हे स्थापत्य कलेचा नमुना आपल्याला बघायला मिळतोय. या लेण्या आहेत सुंदर सुंदर. अंधार आहे मध्ये पण जितका दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला करता येईल आपण तुम्हाला दाखवतोय. बघा अतिशय सुंदर असणाऱ्या लेण्या. आजही या लेण्या सुरक्षित अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. भरपूर लेण्या आहेत तिथं पण आपण 2-4 लेण्या दाखवून पुढे जाणार आहोत. वरती बघा वरती बघा काय दगड आहे काय क्वालिटी. होय दगड तिकडे आधी कोरलेला बघ शंभू गेले. थांबा थांबा मला खाली थांबा तुम्ही. अतिशय सुंदर इथं राहायला लोक होते वर्ष दोन्ही तेव्हा येऊन कळ तेव्हा मसाला काढायला आता बघतो काढ मिक्सर शिल्प घे बा शिल्प घे जवळून घे झुमिंग मध्ये ते शिल्प थोडं लांबून येतील असं हळू अशी असं 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 की असं असं तिकडे पण असे कोरलेले शिल्पक पाणी पडता पडता ज्यांना त्रास होतो शिव बोले आज माकडं नाही नाही तिथं राहते बस काहीतरी मंदिर काय छान आहे. या वा
अंबा मात की जय. अंबे मात की जय. Yes. वा वा वा. काय सुंदर आहे. अशी देवीची मूर्ती. कोणती देवी? दुर्गा माता. दुर्गा माता. दुर्गा माता. दुर्गा माता की जय. मात की जय. ए, यामध्ये या. इकडे घे बाई. आणि हे कोणतं? ते दैत्य देवी संरक्षणकार. कशाचं आहे? बघा. दैत्य देवी संरक्षणकार. हा. व्यवस्थित आहे. इकडं काय? तिकडे काय नाही बोललेलं लेणी आहे. तिकडं यायचं. बंद केलेलं आहे का? हो पाचवी लोकांकडचे आहे. बापरे. पाचवी नेले ना त्यांच्याकडचे आहे. आमच्याकडे फक्त देवीचं आहे एवढं. बरं. पाहा तुम्ही काय नाही गर्दी आज सांगितलं सामान. सर्वांमध्ये फुल गर्दी. स्टॉप करायचं फक्त इथं, परत कंटिन्यूला हे चालू करायचं. सर्वांमध्ये मग देवी उघडून त्याच्याने. तुला माहिती आहे ना? महाराज ही मूर्ती स्वयंभू मूर्ती बरं का. ह्या बाय इकडे बाय असं स्टॉप करायचं. बारीक मासे पाहिले किती. डेंजर आहे. एखादा मासा वरती. पप्पा इकडे पण ये, इकडे पण ये. ये ना तू. एकच. हो. हे आहे का? गण भाऊ हा. हे जे आहे का पाण्याचं हा. हे तर सुद्धा कुठे आहे बरं? हा, घेतलं सगळं. मला पाणी घ्यायचं. जय शिवराय. आता आपण बघू शकता आलोय अंकाई किल्ल्यावरती आणि हा समोर आपल्याला दिसतोय टंकाई. या समोरच्या या बाजूला आहे टंकाई आणि इकडच्या बाजूला आहे अंकाई. आपल्याला आता चढाई करायची. सर्वप्रथम आपण अंकाई किल्ला बघूया आणि त्यानंतर टंकाईकडे जाणार आहोत.
तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न. हे बघा वरचा आहे हा टंकई, हिची तटबंदी आपल्याला दिसती संपूर्ण, राहू दे नाही संपूर्ण. आणि इकडच्या हे बुरुज दिसतंय, या बुरुजाच्या बाजूने अंकई, अतिशय सुंदर उभा ठेवणीचा डोंगर. कधी जर आलात तर निश्चित या. काय तुला काय अडचण? हे बघू शकता खालचं जे गाव आहे ते अंकई. हा किल्ला स्वराज्यामधला किल्ला आहे आणि अजिंक्य राहिलेला किल्ला आहे. शेवटपर्यंत याच्यावर भगवध्वज फडकत होता. असा असणारा स्वराज्यातील अंकई किल्ला अतिशय सुंदर मनमाडच्या सापुतारा डोंगर रांगेमध्ये वसलेला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. चला
आणि ही संपूर्ण तटबंदी, किल्ल्यावरती संपूर्ण असणारी तटबंदी, अतिशय भक्कम असणारा हा किल्ला. ही समोरची टंकाईची तटबंदी आपण बघताय. काय माहिती का, इथून थोडा उकळतं पाणी सुद्धा म्हणजे टाकायचं. हे बघा, ज्यावेळेस हे दुसरा टप्पा आहे, अंकाई किल्ल्याचा दुसरा टप्पा आहे, ज्या वेळेस आपण टप्प्यावर येऊ आणि सैन्य ज्या वेळेस टप्प्यावर यायचं, टप्प्याच्या खालच्या बाजूला असल्यावर करायचं काय, तर ह्या इथून हे जे आहे, हे जे बोगदे आज आपल्याला दिसतंय, आता हे तुटलेल्या अवस्थेत आहे, कारण की आता याला 350-400 वर्ष झाली. पण या 350-400 वर्षाच्या कालखंडामध्ये झालं काय, तर इथून तेल ज्यावेळेस सैन्यावर येईल, शत्रूचं सैन्य जर वर येत असेल तर त्यावेळेस केलं काय जायचं, इथून गरम तेल टाकलं जायचं. तेल आणि बंदूक सुद्धा गोळीबार इथूनच केला जायचा, तोफा सुद्धा इथून टाकल्या जायच्या. म्हणजे हा अजिंक्य राहिलेला किल्ला आहे, स्वराज्य राहिलेला किल्ला, आणि हा स्वराज्यातला किल्ला आहे. बघा, रायगडचा अंतर जर बघितला इथून, तर ह्यो मनमाड नांदगाव तालुक्यातला किल्ला आहे, आणि ह्या नांदगाव तालुक्यामधून हा मनमाड जवळ असलेला हा अंकाईचा किल्ला आहे. आणि इथून जर बघितलं तर रायगडचं अंतर जे आहे, तर हे रायगडचं जे अंतर आहे ना, हे जे इथून रायगडाचं अंतर आहे सरासरी 450-500 किलोमीटर रायगडचं अंतर आहे. आणि रायगड ही स्वराज्याची राजधानी होती, आणि स्वराज्याच्या राजधानीतला हा खानदेश भागातला हा, म्हणजे इकडे हे खानदेशला लागून हा, इथून खानदेश चालू होतं. तर हा आपला शेवटचा स्वराज्याचा किल्ला. घेतलो हे बघायचंय का, आपले चढायचं कुठून आहे, इकडे 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 वर जायचंय आपल्याला. इकडे जायचं, इकडे चला, ते पाया सारखं आहे तिकडचं. भैया तिकडचं एक व्हिडिओ घेऊन ये तटावरचा, फक्त जाय पळत पळत. महाराज नाही हो नाही ना, इकडे भाई एक व्हिडिओ घेऊन ये पण. इकडून पण जायला पायऱ्या आहे, पण हे चुकीचे आहे. जाण्यासाठी हा पाय घाट इकडून, खरे ते जाण्याचा रस्ता इकडचा आहे. इथे वरती पण गुहा आहे एक, इथे एक अजून कोणते तरी, इथे एक अजून ठिकाण आहे. त्याच्यामध्ये काहीतरी लाल फळ आलेलं आहे, पहा त्या कॅक्टस मध्ये. रामफळ कोणते लाल फळ, ते कॅक्टस मध्ये लाल फळ आहे ना, खरंच ते कॅक्टस मध्ये. भैया चल, मामा काढायचं तुम्हाला फोटो. बरं ना, तुम्ही आमच्या मध्ये चला. हे बघू शकता, अतिशय थकवणारा. ही अंकाई, ही टंकाईचा रस्ता. देऊ का आवाज, देऊ का? बॅटरी पाय. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय. मी देऊ का? धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. नमो पार्वती, हर हर महादेव. रस्ता इकडून नाही, तो तिकडचा. ओ या पायऱ्या आहे पप्पा, हो पायऱ्या आहे, पायऱ्या आहे. आपण करून घेऊ. कायची चला रे. अतिशय अवघड. बुरुज कोणाला समोर जायचं असं तर पाहू शकता, पण आपल्याला इकडे जायचंय. फाट्या आणि बुरुज वरती सपोर्ट नाही येते.
हे फक्त पाहिलं आपल्याला असं जायचंय बरं का. पाहण्यासाठी हे अतिशय अतिशय सुंदर वारं नॅचरल पाहू शकता तुम्ही. हे पहा हिरवगार डोंगर. बंद कर थोडं लई येऊ. चला 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 टपाटपा. हा टॅनल आहे बुरुज. चला चला चला. हे तुम्ही पाहू शकता. बोलत राहायचं. हे सर्व अतिशय भक्कम किल्ला आहे. काळातला आहे. ये तिकडून नका सटक सटक. इकडून जाता इकडून जा. चल चल चल. इथून कोरलेल्या पायऱ्या पाहू शकता तुम्ही. या कोरलेल्या सर्व पायऱ्या. या कोरलेल्या पायऱ्या. इथून अतिशय थकवणारा रस्ता आहे हा. बघू शकता तुम्ही. हे बघा अतिशय अवघड किल्ला हा अंकाई. तुम्ही बघताय तो अंकाई किल्ला आणि हा समोरचा जो आहे तो टंकाई किल्ला. हे बघा अतिशय गुहेतले चालता चालता माणसांनी. तुम्हाला जर यायचं असेल तर येताना बुटच घेऊन या. कारण की बुटांशिवाय इथे काम नाहीये. लोकांनी इथे चपला फेकून दिलेले आहे. चांगले बुटच आणले पाहिजे तुम्ही जर यायचं असेल तर तुम्हाला येते. चला गुहामध्ये चाला. चला गुहामध्ये. हे बघा इथं गुहा आहे. हे बघा हे खाली विहीर पाण्याचं आहे. हे पाण्याचं हे पाण्याचं तळ बघू शकता. घाण झालेलं आहे. पाहायला मिळणार नाही कुठे. छत्रपतींचं नियोजन होतं 500 किलोमीटर तिथं राहायचे आणि लक्ष इथं द्यायचे. काय शत्रू अर्ध्या त्याचं थकून जाऊन वर जाऊन काय लाडणार आहे. आले तर आले. आणि हे आंघोळीला पाणी करायचं असेल तर करू शकता. पहिलं प्यायला राहायचं पण आता सोय. मग आता इकडे बघू शकता आपण पाण्याची सोय आहे. आता गडावर हे बघू शकता इथे सर्व पाण्याचं आहे. इथे हे सर्व गडाची अतिशय अवघड हा रस्ता. हा रिस्की. इथे समोरून चालण्याची शक्यता. सेल्फी पण करायचं. तुम्ही हळूच यायचे जर असेल तर तुम्हाला येथे बुटाशिवाय इथे काम नाही. बुट घेऊन यावं. माणूस डायरेक्ट खाली टेकत. इथे अतिशय अवघड दंडम किल्ला आहे. किती जबरदस्त आहे. मला चढता येईना. हा म्हणजे इतका खतरनाक. ही अशी चढण तुम्हाला सांगतो. ही चढण इतिहासात नोंद करण्यासारखी चढण आहे. हे बघा पाय सटकला तर खाली मृत्यू आहे. अशी भयानक चढण तुम्हाला बघायला मिळते. आमचे चढले अतिशय चढण्यासाठी पायऱ्या नाही. इथे सर्व तुटलेलं आहे. हे बघा इथं थांबण्यासाठी जर तुम्हाला थांबण्यासाठी जागा बघू शकता. हे अतिशय अवघड. बघा
फोटो नाही पाहिजे फोटो भारी राहू पण जाऊ नाच नाही मै लक्ष्मी कुठे आहे भैया तू नको जेवढी आम्ही बोलूया थोडं आधी पाय दे माझं भैया इथे उतरले मला नको धरून मला पडतील तर मला घेऊन पडशील काय म्हणत चढायचं नाही गाणे पप्पा कसं सांगते सांग बरं तू पप्पा कसं सांगते सांग बरं हे बघा वरती आल्यावर असा व्ह्यू बघण्यासाठी मिळतो आराम कर आराम कर तू आराम कर दम लागला तर इथे आराम करू शकतो आराम कर तू आराम कर तू आराम कर तू आराम कर पाणी पिणार आहे पाणी म्हणू भाऊ लई पुढं नका जाऊ पोरं पा इथे इथे अतिशय अवघड आहे खूप अवघड आहे इथे पायऱ्या नाहीये इथे चढण्यासाठी इथे बुटच घेऊन या शक्यतो बुटच पाहिजे इथे ही अंकई पुढे ती दिसते तुम्हाला ती टंकई आहे टंकई पण खूप अतिशय सुंदर पण इथे चालण्यासाठी अवघड मामा कोणतं मंदिर कोण आहे आपण दुसरं सांगायचं असं नको हे अतिशय पिंपळाचं झाड आहे ना पिंपळाचं हा पिंपळा झाड हे पिंपळाचं झाड थकण्यासारखी जागा आहे हे बघ अवघड आहे हे बघा बघू शकता तुम्ही हे भवानी माताचं मंदिर हे छोटेस आहे गडावर चढताना हे तुम्हाला दिसेल छोटस भवानी मातेचं मंदिर आणि त्याच्या शेजारीच असं सुंदर असं पिंपळाचं झाड उगलेलं आहे त्याला तशी पानं फुटलेले आहे चला तुम्ही सगळं बघताय महाराष्ट्र दर्शन हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हा महाराष्ट्र दर्शन युट्यूब चॅनल वारी सर्जराव महाराष्ट्र की या युट्यूब चॅनल आणि व्हिडिओ सौजन्य वेदांत सर्जराव आणि व्हिडिओ सौजन्य वेदांत सर्जराव महाराष्ट्र के व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करतोय आम्ही तुम्ही आम्हाला लाईक करत राहा आम्ही तुम्हाला व्हिडिओ पोहोचवत राहू धन्यवाद बघा तुम्ही अवघड किल्ला मग पूर्वी सुंदर पाणी होतं प्यायला हे समोर बघू शकता आपण गुफा आहे आता कंस्ट्रक्शन करण्यात आलं पण पूर्वीच्या डोंगरामध्ये कातळात कोरलेले गुहा ह्या गुहा नॅचरल रिसोर्सेस आणि समोर बघू शकता आपण शिल्प कोरलेले हे बघू शकता शिल्प हे जुन्या काळातले वीरगळी जुन्या काळातले वीरगळी समोर एक मंदिर आहे समोर बहुतेक हनुमंतरायाचं मंदिर आहे आपण बघू शकता हनुमंतरायाचं मंदिर आहे हा मग ते त्याच इतिहास मिटवण्याकरता तेव्हा प्रभू रामचंद्र आहे प्रभू रामचंद्रांचे जे फोटो आहे ते हात कापले नाक कापले चला घ्या सर घ्या
आणि हा पुढचा टंकाई किल्ला, हा पण आम्हाला शक्यतो जमला तर आम्ही तुम्हाला हा दाखवू शकतो टंकाई किल्ला. आणि इथे सपोर्टसाठी पण आहे, इथे चांगलं आहे, पायऱ्या बिऱ्या इथं चांगले आहे, इथे सपोर्ट देण्यासाठी पण आपल्याला वाटला काही ते इथे आपण थांबू पण शकतो. हे बघा, जुन्या काळात इथून लक्ष ठेवलं जायचं. हे गेट एंट्री, हा मध्ये जाण्याची एंट्री. एवढं करून सैन्य जर आला की दरवाजा होता. हे बघा, जुन्या काळातलं काम अजून टिकलेलं आहे. बघा, अतिशय अवघड पायऱ्या, जाण्याचं वरती अवघड काम. हे बघा, हा किल्ला अतिशय अवघड आहे. इथून आहे ना म्हटलं अतिशय अवघड किल्ला हा. तुम्ही येण्यासाठी जर इच्छुक असाल तर महिलांसाठी थोडं अवघड आहे. इथे एक गोवा बघू शकते, इथे एक गौमाता आलेला आहे. खंडोबा महाराज, बैल गाया इथे चरायला येतात. हे बघू शकता, गाया खालून इथे चरायला येतात. बघू शकता, हे पाण्याने दगडांवर असे झालेले निशाणा. चला तर आपण जाऊया पुढं. इथून पाणी गळत आहे. हे बघा, चला इथून आता चांगल्या पायऱ्या लागलेल्या आहे आपल्याला. हे बघा, पिंपळाचं झाड, इथे अतिशय सुंदर उगलेलं पिंपळाचं झाड. इथे पाण्याची जागा, छोटंसं अतिशय छोटं तळं. इथे पुढे बघू शकता, इथे पाण्याची जागा, पाणी साठवण्याची जागा आहे. युवराने इथे पाणी साठवतात. हे बघा, चला तर आपण जाऊया पुढे. शूटिंग वाला आहे सह्याच्या तिथे पाहून राहिले बरं का. तिकडे पाऊस दिसतो महाराज एवढा. तुम्ही काय बोला तयार नाही आले, तुम्ही वावरामध्ये पाहिलं. हे बघा, हे बघा, पुढचा टंकाई किल्ला सपाट किल्ला आहे पूर्ण. हे बघा, दिसले का पाण्याचा टाका, हे सगळं हे पाण्याचा टाका, साठवलेलं पाणी, सरळ कर व्यवस्थित. साठवलेलं पाणी इथे तुम्हाला दाखवतो. मोबाईल हे सरळ. बघा, पाण्याचा साठा आहे इथे. आत्ता बांधलेलं आत्ता बांधलेलं आहे पाण्याचा साठा. हे काय फोन करू राहिली दीदी? कर चला कट दीदीच आहे. दीदी फोन करते. नरली आता. बघू शकता, ठिकठिकाणी वरती आलेलं. हे बघा, किती अतिशय सुंदर. तुम्ही जर डबा आणला तर इथं जेवणासाठी खूप चांगली जागा. बघा, हे छोटेसे खड्डे, जुन्या काळात इथे मसाला कोटला जात होता. बघा, चला आलेलो आहे आपण वरती पोचलेला आहो आपण. आता आपला शेवटचा टप्पा पोहोचलो आपण. वरती काम बांध चालू आहे कशाचं तरी. इथे जेवण्यासाठी जागा बघा, अतिशय सुंदर झाडं बघा. इथे प्लेन जागा, इथे खूप चांगली जागा आहे जेवण्यासाठी. इकडे जाण्यासाठी पण जागा आहे. तुम्ही जर आलात तर, तुम्ही वेळ काढून जर आलात तर नक्की इथे आलात तर या. चांगला अतिशय सुंदर गड. हे बघा, छोटे छोटे घाटे. हे बघा, पिंपळाचं झाड डबल लागलेलं आहे आपल्याला. नाही, हे पिंपळाचं नाही, हे वडाचं झाड आहे. वडाचं झाड आता आहे बघा. तुम्ही वरती आल्यावर आपल्याला
अतिशय सुंदर वाड्याचं झाड लागते. आलं तर हे बघा गोशाळा. हे बघा इथे गायांचं आहे. ते गाया पाळल्या जात्या. बघा इथे छोटी छोटी गुवा, चालण्यासाठी जागा. बघा गोशाळा आत्ता झाली. इथे छोटं तळ. हा ही गोशाळा. बघा मध्ये किती मोठं घर आहे. सोनाली इकडे ना. मध्ये पाक किती मोठं आहे तेव्हा तुम्ही बघू शकता किती मोठं आहे. सामान सुमान अतिशय मोठं. हे बघा तिथं हे असल्यावर पाऊस असल्यावर काय गोशाळा मध्ये पाहिलं का किती मध्ये किती रूम आहे पहा. रूम पाहिजे नाही. गाय इथं मध्ये, गाय इथे मध्ये बांधलेले आहे. हे गायांसाठी जागा आहे. काही गाय सोडलेले आहे इथे. छोटे छोटे वासरे आहे गायांचे. नको 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 नको. हे बघा मध्ये छोटे वासरू. बघा गायांसाठी पण इथे व्यवस्था. ज्याची आपण एवढ्या दूर प्रतीक्षा करत होता, आपण प्रतीक्षा ज्याची आपण प्रतीक्षा करतोय आणि गेल्या 1 ते 1.5 तासापासून चढण करतोय, असं असणारं तीर्थक्षेत्र अगस्ती मुनींची तपोभूमी, जिथून आपण बघू शकता. आता अगस्ती मुनींचं आपण दर्शन करणार आहोत. अतिशय सुंदर परिसर. अगस्ती मुनींनी तपश्चर्या केलेली ही जागा. आणि इथं पाण्याचे टाके पण आहे. इतिहास सांगितला जातो की ते पाण्याचं टाकं म्हणजे अगस्ती मुनींनी समुद्र प्राशन केला होता. ती असणारी जागा तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. चला तर मग हे दाखव. हे बघा छोटीशी गोवा आहे इथे. ही अतिशय छोटी गोवा पाहू शकता तुम्ही. पाऊस आला तर हे बघा तुम्ही वाट पाहता तर हे बघा जेवण्यासाठी ही अतिशय चांगली जागा. इथे बसण्यासाठी जागा आहे. मोठा गड आहे. आपण वाट पाहिलेला आलेला आहे. आपण पोचलो आहोत गडावर. चला आता 7-8 दिवस झाले त्यावेळेस गेलो. पायजावा धाडला ना ते तेव्हा नाही. याला काही कळा ना कुठं टरबूज देतो. काय म्हणतो पाणी चांगलं आहे प्यायला. नाही एकदा दर्शन करू मग पाणी काढू. जेवण करू इथं मग फिरायला. हो तिकडे पुढे फिश नाही इथं पिण्यासाठी पण खालती पाणी. खालतीचा व्हिडिओ जेवण करू, दर्शन करू, जेवण करू मस्त. पाण्याचं काय भाजी आणि रे. हे बघ इथे होम चालू आहे. चपला काढून येते दर्शनाला जाऊया आपण. सर्व वडाचं झाड सगळं दाखव एकदम. हा एकदम थोडं स्थिर ठेवायचं. आश्रम अगस्ती मुनींचा आश्रम. इथे तुम्हाला संपर्क करायचा असेल तर नंबर दिलेला आहे. चला हे बघा इथे आपल्याला वरती आल्यावर हे बघायला मिळते हनुमंतराय. हे बघा वडाचं झाड. हे पुढे अगस्त्य मुनी ऋषी. चला जाताच आपल्याला अगस्ती मुनी महाराज की जय. हे बघा आपण आलो मध्ये. अगस्ती भगवान की जय. मध्ये अतिशय खूप सुंदर. भैया इकडे बेटा थोडं. स्टॉप राहतो दर्शन कर.
ते रामांचं इथे राम आहे हे बघा. हेच दानपेटी बघा. आपण जसं वाटतं अगस्त समोर आपल्या समोर आपण आता आलोय अगस्ती ऋषींच्या या पवित्र भूमीमध्ये, किल्ले अंकई, आणि या मंदिरामध्ये असणारे गुरुवर्य की महंत या ठिकाणी आहेत. त्यांच्याही दर्शनाचा लाभ झाला. ते आपल्याला या मंदिराविषयी इथे या मंदिरात असणारे गुरुवर्य महंत आहेत, तर ते आपल्याला मंदिराविषयी माहिती या ठिकाणी देणार आहेत. बोला मला. या ठिकाणी अगस्त्य ऋषींनी तप केलेले आहे त्रेतायुगामध्ये. या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र 3 दिवस या ठिकाणी थांबलेले आहे. भगवान शंकरजी 4 महिने थांबलेले, कारण की इथं कथा ऐकण्यासाठी आले. भगवान शंकरजी रामकथा ऐकण्यासाठी या ठिकाणी सती माता आणि भगवान शंकर या ठिकाणी 4 महिने या ठिकाणी थांबलेले. आणि प्रभू रामचंद्र याच ठिकाणी अगस्त्य ऋषी त्यांना बाण दिलेला आहे आणि इथून मार्गदर्शन केलं की तुम्ही आता पंचवटीमध्ये जा, तिथं तुमचं 14 वर्ष वनवास पूर्ण होईल. आणि श्रावण महिन्यामध्ये पर्व काळात इथं मोठी यात्रा भरते. मोठी यात्रा सोमवारी मोठी यात्रा असते, लाखोना भाविक येतात. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पवित्र मास असतो आणि त्या पवित्र मासामध्ये मोठ्या संख्येने यात्रा भरत असते. तर नक्की या. अतिशय पुरातन काळामधील असणारी ही भूमी, आणि ह्या भूमीमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला अगस्त्य मुनींचं दर्शन होणार आहे. रस्ता थोडा कठीण आहे, पण भगवंताचं दर्शन सहजासहजी नसतं. त्यामुळे जरूर या. रामकृष्ण हरी. चल माहिती द्या ना. चला. माहिती द्या ना. आता आपण आलोय अंकई गडावरती, आणि आता चाललोय अंकई गडाचं शेवटचं टोक असणारा हा सह्याद्री पूर्ण आपण बघतोय. आणि अंकई गडाचं शेवटचं टोक म्हणजे ज्या ठिकाणी जिवंत पाण्याचं तळं आपल्याला बघायला मिळते. जिवंत पाणी, जिथं अगस्त्य मुनींनी समुद्र प्राशन केला होता. आणि तो समुद्र प्राशन केल्याची जी जागा आहे तशी आख्यायिका आहे का, इथं प्रभू श्रीरामांना अगस्त्य ऋषींनी बाण दिला होता एक, आणि तो बाण ज्या ठिकाणी दिला ती असणारी जागा म्हणजे ही जागा आहे. हा जो पूर्ण परिसर आपण बघतोय, तर ह्या गडावरती प्रभू श्रीरामांना एक बाण अगस्त्य ऋषींनी दिला होता, ती असणारी ही जागा. तर आपण जातोय जिवंत पाणी ज्या ठिकाणी आपण आपल्याला बघायला मिळतं ती असणारी जागा. तर ती जागा आपण लगेच बघणार आहोत. चला. स्टॉप कर मम्मी त्यांना. आपण चालू पुढे. स्टॉप कर थोडं. पप्पा 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 इथं अगस्ती मंदिरामध्ये असणारे महाराज त्यांची समाधी आपण बघू शकतो. परमपूज्य महंत सुंदरदास उर्फ रामिच्छा बाबा अगस्ती आश्रम अंकई यांची असणारी समाधी.
महंत गोपालदासजी मुरुम दुसराजी अगस्ती महाराज यांची समाधी. या समाध्या आहे सर्व गडावरती असणाऱ्या महाराजांच्या. आणि हे जे पाणी आहे आता आपल्याला संतोष महाराज या ठिकाणी माहिती देणार आहेत. या तळ्याविषयी संतोष महाराज आपले माहिती देणार आहे. महाराज काय सांगाल? हे जे तळ आपल्याला दिसतं याची फार मोठी पुरातन आख्यायिका आहे. तर हे जे तळ आहे तर इथं अगस्ती मुनी, इथं अगस्ती मुनींनी इथं तपश्चर्या केली. अगस्ती मुनी म्हणजे हे आपले कृतयुगातले म्हणजे अगस्ती मुनींचे भाऊ नवनाथामध्ये नवनारायण पैकी जे भरतरी नाथ आहे, नवनारायण पैकी जे नवनारायणांनी जन्म घेतला पुढे कलियुगामध्ये, आणि जे नवनाथ आहे नवनाथामध्ये जे भरतरीनाथ आहे ते भरतरीनाथ आणि अगस्ती मुनी यांचा जन्म हा सूर्याच्या तेजापासून झालेला आहे. ते हे जे तेच अगस्ती मुनी, तर त्या अगस्ती मुनींनी तर तपश्चर्या केलेली ह्या अंकाई किल्ल्यावर. त्यावेळेस त्या अगस्ती मुनींनी जो समुद्र प्राशन केला होता, तो समुद्र जो प्राशन केला होता एका घोटामध्ये समुद्र प्राशन केला होता, तर तो समुद्र इथून प्राशन केला होता. तर याचा अंत नाही. हे पूर्ण समुद्राला कुठं मिळतं हे कोणी सांगू शकत नाही. तर तेच अगस्ती मुनी स्नानासाठी सुद्धा ह्याच तळ्यामध्ये येत होते. आणि त्या अगस्ती मुनीची समाधी सुद्धा आता आपण बघितलेल्या व्हिडिओ मध्ये पाठीमाग अगस्ती मुनींची तिथं समाधी येते, जिथं तपश्चर्या केली ती जागा पण तिथं आहे. आणि ह्याच गडावरती प्रभू श्रीरामाला दंडकारण्याला असताना अगस्ती मुनींनी निर्वाणीचा बाण या ठिकाणी याच ठिकाणी दिलेला आहे प्रभू रामचंद्र. आणि स्वतः भगवान शिवशंकर सुद्धा इथं येऊन गेलेले. आणि याच्या बाजूला आहे आता अंकाई किल्ला, अंकाई किल्ल्याच्या बाजूला टंकाई किल्ला आहे. आणि इथं बाजूला बघायला गेलं तिथं गोरक्षनाथ गड आहे, जे नवनाथापैकी नवनारायणांनी जन्म घेतले. ज्या नवनारायणांनी जन्म घेतले कलियुगामध्ये नवनारायणांचा जन्म झाला म्हणजे तो नवनाथ म्हणून. आणि ज्या नवनाथांनी इथं येऊन तपश्चर्या केली, बाजूला इथं आपल्याला गोरक्षनाथ हे विसापूर म्हणून गाव आहे. आणि विसापूर गावाच्या उत्तरेला, विसापूरच्या उत्तरेला इथं गोरक्षनाथ गड हे बघा समोर दिसतं बघा गोरक्षनाथ. तिथं चौरंगीनाथ गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांनी स्वतः तपश्चर्या केलेली. हे जवळ तिथं भरपूर काही स्थान जवळ. पाण्याचा पाणी आपल्याला हे जे दिसतंय, हे जे समोर पाणी दिसतंय या पाण्याचा काही म्हणजे अंतच नाही. आजपर्यंत त्याचा कोणी ठावच लावलेला नाही. गडाचं काम बांध चालू बघा. इथे वानर पण आहे तुम्हाला. गडाच्या काम बांधण्यासाठी या पायऱ्या, छोट्या छोट्या पायऱ्या काम चालू आहे. इथे थोड्या दिवसासाठी थांबलेले. इथे वानर पण आहे, तुम्ही पाहू शकता. आला तर काहीतरी जपून सामान आणत जा. इथे हे बा वानर, हे बा. ओ तेव्हा ती वाळू मध्ये डबा घेऊनच बघा, वानर डबा घेऊनच काम चालू आहे. बघा काही नाही करत घे त्यांचं घे माकडे घे. हे बघा, हे बघा हे बघा अतिशय